नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा असकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. संपूर्ण साप्ताहिक अंदाज एकदा पाहून घ्या. काल तो अपलोड केलेला आहे. या 24 तासामध्ये काय फरक जाणवतो ते पाहूया. सध्या पाहायला गेलं तर दुपारनंतर आज थोड्या पावसाचे सरी येऊन गेलेले आहेत. पण या 24 तासात पुढे मध्य महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड या भागातून खाली दक्षिणेकडे पावसाचा जोर थोडासा राहणार आहे. कोकण पट्टीत थोडासा पावसाचा जोर राहणार आहे. इकडे विदर्भ नांदेड साईडला हलक्याच्या पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. आणि तिथून पुढे थोडा उत्तरेकडच्या साईडला गडगडाटी पाऊस महाराष्ट्र सोडून या उत्तरेकडच्या साईडला गडगडाटी पावसाची शक्यता दिसून येत आहे. पण जरा एवढा पावसाचा काही जोर दिसत नाही आहे. तरीसुद्धा हलक्याच्या पावसाचा जोर वाढत चाललेला आहे. रात्रीतून ढगाळ हवामान स्थिती असणार आहे आणि हळूहळू हेच वातावरण बदलून एक थोड्या दिवसात महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी पावसाचा जोर वाढून पाऊस पडण्याची शक्यता पण आहे. साप्ताहिक अंदाज बघून घ्या. त्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. रात्रीतून उकाडा जाणवणार आहे ढगाळ हवामान असल्यामुळे आणि उष्णताही वाढणार आहे. उष्णता वाढल्याशिवाय पावसाला अनुकूल असं वातावरण तयार होत नाही. उद्याही नाशिकच्या नंदुरबार नाशिक ह्या पट्ट्यात हलक्याच्या पावसाची शक्यता आहेच. कोकणपट्टी मुंबई, पुणे, नगर, अहमदनगर परिसर, इकडे दापोली, सातारा, अक्कलूज, सांगलीचा काही परिसर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. कर्नाटकाच्या उत्तर साईडला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते. सिंधुदुर्ग परिसरात थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता जाणवत आहे. एकंदरीत पाहता हळूहळू वातावरणात चेंज होत चाललेला आहे. विदर्भ साईडला काय थोडासा पाऊस म्हणजे ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता नाही. नांदेडच्या ज्या साईडला मराठवाड्याच्या दक्षिणी साईडलाच थोडासा पावसाची शक्यता आहे. विदर्भ साईडला काय पावसाची शक्यता नाही आहे. एकंदरीत त्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर 24 तासात आज जे दाखवलं ती सातारा, सांगली या पट्ट्यात थोडासा पावसाचा जोर होता, तो थोडासा झालेला आहे. तिथून पुढे 24 तासात पाहायला गेलं तर उद्या किंवा परवा दिवशी या भागात बघायला गेलं तर पावसाचा जोर थोडासा वाढलेला आहे असं दिसून येत आहे. साधारण कोकणपट्टीत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. कोकणपट्टीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस मध्यम स्वरूपाचा राहणार आहे. आणि तिथून एक 4 दिवसात पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या भागात मध्यम ते जोरदारी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. एकंदरीत हवेमध्ये चेंज होते, वातावरण चेंज होत चाललेलं आहे. हळूहळू कमी दाबाचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. सुरुवातीला नगर, बीड, अकलूज, सोलापूर भागात आणि तसेच सांगलीच्या काही भागात, कोल्हापूर पश्चिम भागातून पावसाचा जोर अधिक राहणार आहे. धन्यवाद.